मावशीला प्रश्न पडला, कधी डान्स न करणारा पोरगा आज कसा एवढा नाचतोय. हाय गाईस, तर मी आहे खुशी. वेलकम टू पार्ट 2 ऑफ दादाचं लग्न. थांबा पहिल्यापासून सांगते. हा आहे आमचा कुत्रा, सॉरी आमचा शेरू बाबू. सकाळी आरामात उठलो कारण का 4चं लग्न होतं. मी आणि माझ्या मामाचा मुलगा आम्ही दोघं गेलो बाहेर हिंडायला. माझ्या बहिणी गेल्या पार्लरमध्ये मेकअप शेकअप करायला, त्यात मी सुद्धा सामील होती. एकदम आफ्रिकन टवकी दिसते ना, मस्त नट्टापट्टा करून आम्ही झालो रेडी. आग्र्यांचं लग्न हॉलवर नाही तर मांडवात होतं. दादाला बसवलं घोड्यावर. आता जेवढं हसायचं तेवढं हसून घे, उद्यापासून रडायचंच आहे तुला. फायनली दादा वहिनींचं लग्न झालं. किती गोड दिसतात ना सोबत. मग आम्ही आलो फोटोशूट करायला. फोटो सेशन झालं का? नाही. मला शुभेच्छा द्यायच्या तुला फॉर युअर अपॉइंटमेंट. ये फोटो काढून मोबाईलचं स्टोरेज भरेल, बट मन कधीच नाही भरणार. बुट चोरणे ही एक प्रथा असते. तर आमच्या वहिनी आहे टीचर. त्यांना पैसे नको तर एक्झाम मध्ये पास करून द्या असे म्हणाले. लग्न सोडून आम्ही वडापाव खात बसलोय. दादाने डान्स केला जोमात आणि वहिनी गेली कोमात. ही आहे सर्वात महत्वाची सूचना. मी यांना बोलते पाणी बसून प्यायचं असतं. बरं ते जाम नाचलं. गेटवर आम्ही दादाला अडवलं. दादा बोला कॅश नाहीये. आम्ही बोललो जीपे कर, त्याशिवाय आत एंट्री नाही. दादानी वहिनीला दिलं एक सरप्राईज. सून नाही तर सोन पावलानी लेक आणली. चादरीच्या आत कोण लपलंय हे ओळखायची एक प्रथा असते. कोणाच्या घरामध्ये वाजतोय आनंदाचा डंका. आई घरात येऊ दे, अंकिताला घेऊन आलाय अंका. सकाळी उठून पिल्लू बोलली माझ्यासोबत डॉक्टर खेळणं. मी बोलली नको ग बाई, आधीच 2 दिवस रजा काढली दादाच्या लग्नाला, आता मला हॉस्पिटलला जावंच लागेल. कसे हे 2 दिवस संपले समजलंच नाही. आम्ही निघालो मुंबईला.